Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? गृहमंत्रीपदाबाबत चर्चेतून अंतिम निर्णय समोर येईल. गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याच्या चर्चांनंतर एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्रीपदावर अद्याप चर्चा सुरू. श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंचं माध्यमांना उत्तर. ठाण्यातील निवासस्थानी डॉक्टरांकडून एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीची तपासणी. शिंदेंची तब्येत बरी नसल्यानं डॉक्टरांकडून विश्रांती घेण्याचा सल्ला. ठाकरे गटाचे 20 पैकी 10 आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत. शिंदे गटाच्या गुलाबराव पाटलांचा दावा. तर ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा अधिक बहुमत मिळालं असतं. भाजपच्या रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेऊ नका हे शिंदेंनी सिद्ध केलंय. विधानसभेला शिंदेंनी दाढीवरून हात फिरवून विरोधकांची वाट लावली. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. नागपुरातील गोविंद टेलरनं फडणवीसांसाठी बनवले खास 4 जॅकेट. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार असल्याच्या चर्चांनंतर बनवले जॅकेट. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड तर मुख्य प्रतोद म्हणून रोहित पाटील आणि प्रतोदपदी उत्तम जानकरांची निवड. जयंत पाटलांकडून घोषणा. 2 दिवसात दिल्लीत कोणत्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीला गेलो नाही. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांवर भाजप नेते रवींद्र चव्हाणांचं ट्विट करत स्पष्टीकरण. ईव्हीएम हटावसाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर उसळला जनसागर. भाजपवाले कधी ईव्हीएमच्या माध्यमातून मतं चोरतात कधी आमदार चोरतात. मल्लिकार्जुन खरगेंची टीका. महाराष्ट्रात आलेलं सरकार भाजप निवडणूक आयोगाच्या पापाचं फळ. लाडक्या बहिणीमुळे सरकार आलेलं नाही. नाना पटोलेंची महायुतीवर जोरदार टीका. ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकत नाही. राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस टोकलिंगम यांनी ईव्हीएम छेडछाडीचे दावे फेटाळले. मतदान आकडेवारी वाढवण्यासंदर्भातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आयोगाचं स्पष्टीकरण. व्हिडिओतील दावा खोटा आणि निराधार. व्हिडिओबाबत मुंबई पोलिसात गुन्हा दाखल. निवडणूक आयोगाची माहिती. निवडणूक पारदर्शक झाली असं दाखवायचं असेल तर व्हीव्हीपॅटमधील मतं मोजा. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून ईव्हीएमची तपासणी व्हावी. पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी. लोकशाही वाचवण्यासाठी जे येतील त्यांना सोबत घेऊ. सर्वांचं लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न असावेत. मनसेच्या ईव्हीएमवरील भूमिकेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. मुंबई काँग्रेसमध्ये चांदिवलीवरून नसीम खान आणि सूरजसिंह ठाकूरांमध्ये वाद. सूरजसिंह ठाकूरांना काँग्रेसकडून कारण दाखवा नोटीस. नसीम खान यांच्या विरोधात काम केल्याचा नोटीसीत उल्लेख. मनसे जिल्हा प्रमुख समीर मोरेंच्या भावावर हल्ला. समीर मोरेंचे बंधू आतिश मोरेंवर हल्ला झाल्याची माहिती. अविनाश जाधवांकडून मारहाण झाल्याचा समीर मोरेंचा आरोप. अविनाश जाधवांकडून मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा. विधानसभा निवडणुकीत मनसेचा ठाणे आणि पालघरमध्ये पराभव झाल्यानंतर राजीनामा. पराभव जिव्हारी लागल्यानं अविनाश जाधवांनी राजीनामा दिला. अविनाश जाधवांच्या राजीनाम्यावर मनसे नेते बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया. माझ्यामुळे निवडून आलो असं कोण म्हणत असेल तर मी मैदानातच उतरलो नव्हतो. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर आणखी काही लोक भेटायला येतील. जरांगेंचा दावा. राज्याचा मुख्यमंत्री कोणीही होऊ द्या मराठा आरक्षण घेणारच अन्यथा सडो की पळो करणार. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेचा इशारा. राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर आमचं उपोषण सुरू होणार. उपोषण आझाद मैदानावरही होऊ शकतं. मनोज जरांगेंचा इशारा. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणाची आज पुणे कोर्टात सुनावणी. राहुल गांधींना हजर राहण्याचे कोर्टाचे समन्स. अधिवेशन असल्यानं राहुल गांधींचे वकील भूमिका मांडणार. दक्षिण भारतावर धडकलेल्या चक्रीवादळामुळे 5 डिसेंबरपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा इशारा. पुढील आठवडाभरासाठी थंडी विश्रांती घेणार. मुंबईत काल 17 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. काश्मीर खोऱ्यात झालेल्या हिमवृष्टीनंतर पारा शून्याखाली. दाट धुक्यामुळे श्रीनगर आणि काश्मीरमधील इतर ठिकाणची दृश्यमानता 50 मीटर खाली. तर श्रीनगर शहरात किमान तापमान उणे 1.3 अंश सेल्सिअस. जालना शहरातील 5 परीक्षा केंद्रांवर एमपीएससीची परीक्षा सुरळीत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 173 अधिकारी आणि पोलिसांकडून बंदोबस्त. शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी विरोधात आदिवासी संघटना आक्रमक. महिलेच्या मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी समाजात प्रचंड संताप. पाडवींविरोधात मोलगी गावात निषेध मोर्चा.
गोंदियातील शिवशाही बस अपघात प्रकरणी चालक निलंबित. भंडाऱ्याच्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांची कारवाई. निष्काळजीपणामुळे चालकाचं निलंबन. धुळ्यात एमपीएससीची पूर्वपरीक्षा शांततेत संपन्न. 8 उपकेंद्रांवर 3552 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. कडक पोलीस बंदोबस्तात परीक्षा संपन्न. परभणीत 12 केंद्रावर 3000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दिली एमपीएससीची पूर्वपरीक्षा. शहरातील 12 केंद्रांवर विद्यार्थ्यांची कसून तपासणी. प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर कडेकोट व्यवस्था. सोलापुरातील देवळालीमधील प्रथमेश शिंदेला रेसलिंग कॉम्पिटिशन स्पर्धेत मिळालं ब्रॉन्झ मेडल. प्रथमेशने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक. बीडच्या परळी शहराला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे वाहनधारकांची कसरत. खड्डे तात्काळ बुजवण्याची वाहनधारकांची मागणी. वाशिममध्ये संत सखाराम महाराजांच्या रथोत्सवासाठी भाविकांची गर्दी. 3 मजली रथ ओढण्याची 100 वर्षांची परंपरा. मोठ्या संख्येने भाविक रथोत्सवासाठी सहभागी. अमरावतीच्या कौंडिण्यपूर येथे बोटिंग स्पर्धा. वर्धा नदी पात्रात स्पर्धेचं आयोजन. Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.